उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म। नमस्कार. आज आपण पाहतोय मोड आलेल्या मुगाचं सॅलेड. अगदी हेल्दी रेसिपी आहे, वेट लॉसमध्ये तर एकदम फायदेशीर. याच्यासाठी मी 2 वाट्या मूग छान मोड आलेत आणि मग ते चाळणीवर ठेवून आपण मोदकाची जशी उकड करतो तसं त्याला वाफवून घेतले. इथे तुम्ही कच्चेही वापरू शकता, पण त्याला थोडीशी अशी वाफ घेतल्यामुळं ते पचायला आणखीन हलके होतात. आता या उकडलेल्या मुगांमध्ये मी 1 टोमॅटो बारीक चिरून घातला आहे, 1 काकडी घातली बारीक चिरून, 1 कांदा घेतला आहे तोही बारीक चिरून घालते आहे, 1 गाजर घेतलं आहे त्याला मी किसणीने किसून घेतले. तुम्ही बारीक छोटे तुकडे करूनही घालू शकता. 1 छोटा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर घालते आहे. इथे तुम्ही मिरचीचे तुकडेही घालू शकता. अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीपुरता सेंधा मीठ तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. इथे मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचे छोटे तुकडे करून घातलेत तरीसुद्धा चालेल. आता हे चांगलं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये मी अर्धं लिंबू पिळते आहे. लिंबू पिळून घेतल्यामुळे छान मस्त चटपटीत अशी याची चव लागते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर असं हे सॅलेड तुम्ही रोज जरी करून खाल्लात तर वजन नक्कीच कमी होईल आणि शरीराला भरपूर फायदेही मिळतील. मुगाचं हे सॅलेड मी रोजच करते. काल थोडं मूग भिजत घालायला उशीर झाला आहे त्यामुळे थोडेसे मोड कमी आलेत. 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालते आहे. थोडा जाडसर कूट घालायचा आहे, त्याच्याने मस्त आणखीन छान चव येते. थोडीशी कोथिंबीर घालते आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. मूग हे एकदम सुपर फूड आहे, त्याचे भरपूर सारे फायदे आपल्या शरीराला मिळतात. हे असं मुगाचं सॅलेड घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं आणि सगळ्यांना फायदेशीर ठरतं. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी टेस्टी सोपी रेसिपी घेऊन. धन्यवाद.